नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज वार गुरुवार आहे आणि आता आपण साईडवरती आलो बा. आणि आज आपलं जे चालू आहे ते वॉशिंगच चालू आहे आणखी या साईडला, कारण की बिल्डिंग खूपच घाण होती. हे बघा, ही आपली जेट मशीन आहे आणि आपण बिल्डिंग वॉश करतो. आता हे टॅरिसवरती उभा आहे, हे सर्व वॉश करायचं आहे. बघा, ही मोल्डिंग तुम्हाला दिसत असेल ना, ती पूर्ण ब्लॅक झाली आहे फंगस पकडून. आणि ते ग्रिल घासायचं पण आपलं काम चालू आहे. बाहेर 4 जण आहेत. स्टेअरकेसमध्ये पण दादर पण आपण चालू केलेलं आहे, तुम्हाला ते पण मी दाखवतो. हे बघा, ग्रिल पॉलिशचं काम चालू आहे. हे बघा, ही जेट मशीन आहे आपली वॉशिंगची. आणि ह्या इथे चालू आहे आपलं. त्यातून तुम्हाला दिसणार नाही, मी मला खालून दाखवतो. ते वॉशिंग चालू आहे ती. आणि आता हे जे 2 माणसं आहेत ते इथे दादरमध्ये काम चालू करतील. पूर्ण स्क्रॅपिंग आहे. मामा, हे फक्त इथे एकाच जागेवर आहे ना? हे एकाच जागेवरती ना इथं? हे एक आहे, 2च आहे ना? खाली पण आहे. बघा, ही पूर्ण स्क्रॅपिंग आहे. पूर्ण स्क्रॅपिंग चालू आहे आपली. उद्यापासून आपण याला पक्की POP भरायला घेणार. हे बघा, हा वॉशिंग करतो ना आपण, आता शेवटचा टप्पा आहे हा. आता ह्याच्यानंतर सरळ टॅरेस, मग त्याच्यानंतर हा कंपाऊंड वॉल. हे पहा, हा बघा, हा इथे पॅचवर्क मारतोय बघा. म्हणजे प्लास्टरचे छोटे छोटे जे पॅच केले आहेत ना, त्याला असा हा व्हाईट पॅचवर्क मारतोय आपण आता. हा बघा, वरती मारतोय हा. आणि इथेच ह्याच ठिकाणी उद्या ह्या वॉलला टोटली बेसकोट चालू होती स्टार्टिंग, म्हणजे व्हाईट वॉश आपण त्याला बोलतो. हे बघा, हे पॅचवर्क मारण्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की हे मारल्याने हे जे प्लास्टरचा जो पॅच आहे तो कलरच्या नंतर दिसून येत नाही. तो तेवढा एरिया तो दिसत नाही आपल्याला, त्याच्यामुळे ह्या पॅचवर्क आपल्याला मारावा लागतो. आता ह्याच्यावरती 2 हात बेसकोटचे येतील आणि 2 हात कलरचे येतील, असे एकूण 4 हात येतील ह्याच्यावरती.
तेव्हा मित्रांनो आता टॅरिस घेतले धुवायला. आउटसाईडचं आपलं धुवून झालंय सर्व. आता टॅरिस सर्व बाकीचं आहे धुवायचं. आज जेवढं होणार तेवढे धुवून घेऊया आणि राहिलेलं उद्या. आणि कंपाऊंड वॉल पण उद्या घेतलं. उद्या नॉर्मली वॉश होऊनच जाणार पूर्ण. आणि उद्या आपला बेसकोट पण चालू होणार आहे. हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो. जे क्रॅक असतात नॉर्मली क्रॅक आपण भरल्यात पहा. या सर्व त्या क्रॅक आहेत ज्या आपण केमिकलनी भरलेल्या आहेत जेणेकरून लिकेज होत नाही आतमध्ये. हे पहा बघा. खूप म्हणजे खूपच काळी होती. हे पहा हे पण दिसतंय तुम्हाला. खूप म्हणजे खूप काळी बिल्डिंग पडली आहे. ते वॉश केल्याच्या नंतरही अशी दिसणार बघा. वरती दिसतंय ना ही अशी पूर्ण निघून जाणार. प्रेशर मशीन आहे आणि पूर्ण घाण निघून जाते. हे बघा क्या बोलताय. तर मित्रांनो आपल्याला होत्या आता सॅम्पल पण उद्या करायचे खाली. ऑलमोस्ट शेड पास त्यांनी केली आहे. आपण सॅम्पल पण आणलेत. उद्या आपण ते सॅम्पल पण मारूया आणि ते पास होतील सॅटर्डेला. तर मग त्याच्यानंतर कलरचा प्रोसिजर पुढचा चालू राहणार. आता उद्या बेसकोट मारून घेऊया. बेसकोट मारून झाल्याच्या नंतर आपलं ग्रिलचं जिंक किलो लागणार. आणि स्टेअरकेसमध्ये उद्यापासून पुट्टी पीओपी चालू राहणार आपली. तर मित्रांनो इथे तर वॉशिंग तर चालूच आहे. जवळपास संध्याकाळचे तर 5 वाजलेत. तर आजचा ब्लॉग मित्रांनो आम्ही इथेच संपवतो. उद्या नवीन ब्लॉग सोबत तुम्हाला भेटूया. तर त्या ब्लॉग मी इथे संपवतो मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.